शेवटी झेन समोर मोदी झुकले बी आणि वाकले बी. इथे ईव्हीएम नसल्यामुळे मोदींचा पराभव. पहिली विकेट पडली. आता पुढचा नंबर इथेनॉलवाल्याचा आहे. समजा जर इथेनॉलयुक्त पेट्रोल नको म्हणत युवकांनी आंदोलन स्थळ खाली नाही केलं तर दुसरा राजीनामा देखील होईल. धर्मेंद्र तो बस झाकी है, गडकरी मोदी तडीपार अभी बाकी है. इतिहास साक्षी आहे. महाराष्ट्राने गुजरात्यांचा माज अनेकदा उतरवला आहे. भावांनो, यांना पण धन्यवाद म्हणा. कॉकरोच जनता पार्टीचे खरे संस्थापक सरन्यायाधीश सूर्यकांत. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला हे खरं आहे, पण आता पुढचा कोण या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की आता नितीन गडकरी साहेबांचा सुद्धा राजीनामा व्हायला पाहिजे. ते ह्याच्यासाठी की आपल्याला न विचारता E20 पेट्रोल जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या उरावरती आणून बसवलं गेलं. आणि काल परवा संसदेमध्ये आता सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे की आमचा कोणताही विचार नाही E10 किंवा E0 कडे जाण्याचा. त्यांना कोणी हक्क दिला आपल्या गाड्यांबरोबर खेळण्याचा किंवा आपल्या कष्टातून जी गाडी आपण घेतलेली आहे त्या गाडी संदर्भात अशा पद्धतीने खेळ करण्याचा. गाड्या आपल्या खराब होत आहेत, गाड्यांमध्ये हे सगळे फॉल्ट्स क्रिएट होत आहेत. आता त्यांनी नंतरच्या काळामध्ये गडकरी यांनी सुरुवातीला सांगितलं की मी ह्या फाईलवरती सही करून आलोय, त्या फाईलवरती सही करून आलोय, आणि नंतर ते असं म्हणतात की बाबा ह्या प्रश्नांची उत्तरं पेट्रोलियम मंत्र्याला विचारा म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी अगोदर जी गोष्ट केली त्याचं पालकत्व त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि आता आपल्या गाड्या ज्या पद्धतशीरपणे त्यांना घोडे लागलेले आहेत ते बघता, आपलं झालेलं नुकसान बघता, आपण एक एक पैसा जोडून घेतलेली गाडी बघता, तिचं झालेलं नुकसान बघता, पुढचा राजीनामा हा गडकरी साहेबांचाच घेतला पाहिजे हे माझं ठाम मत आहे. कोणालाही सुट्टी न देता हे इथेनॉल जे बळजबरी आणून बसवलेलं आहे त्याच्याऐवजी गडकरी साहेबांचा राजीनामा व्हायला पाहिजे. नाही तर आम्हाला पक्क प्युअर पेट्रोल द्यायला सुरुवात करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. देशभर आनंद साजरा होत आहे की मोदी सरकार झुकलं, नरेंद्र मोदी झुकले, जेन झीच्या तरुणांपुढे झुकले. जंतर मंतरवरची दृश्य या क्षणाला पाहिलीत तर पोरं नुसता धुमाकूळ घालतायत, आनंदाने नाचून गाऊन, मीम्स करून, नवी पोस्टर्स करून त्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलेलं आहे. आणि अभिजित दिपके असंही म्हणाला की आता हे आंदोलन इथेच थांबणार नाही, पुढेही अनेक पावलं आम्ही उचलणार आहोत. मुलं तर काय काय बोलायला लागलेली आहेत की आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, एथेनॉल फेम नितीन गडकरींचा राजीनामा कधी होणार, किंवा निर्मला सीतारामन आमच्या फ्लॉप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनामा कधी होणार. तर पोरांना वाघासारखी रक्ताची चटक लागलेली आहे. एका पाठोपाठ एक मंत्र्यांचे राजीनामे होतील त्यांना वाटते. त्यांची भावना मी समजू शकतो. CJPचं आंदोलन यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ही जी तरुणाई रस्त्यावर उतरली, मुलं मुली रस्त्यावर उतरली, त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही. काही लोक चेष्टा करत होते या तरुणांची, यांनी काय होणार आहे, सोशल मीडियावर 2 कोटी फॉलोअर्स आले म्हणून काय प्रत्यक्ष मैदानात होतं का, हे स्पॉन्सर्ड आहे, हे BJP स्पॉन्सर्ड आहे, हे काँग्रेस स्पॉन्सर्ड आहे, आणखीन कोणाला स्पॉन्सर्ड आहे, याला परदेशी मदत आली आहे, असे मूर्ख युक्तिवाद, महामूर्ख युक्तिवाद आणि बिंडोक युक्तिवाद नाही. नुसते बिंडोक नाहीत हे लोक विकृत आहेत. असे आरोप करणारे लोक विकृत आहेत हे सिद्ध झालं गेल्या महिन्याभरामध्ये. मला नावं घ्यायला लावू नका ह्या नालायक माणसांची. खरंच काय लायकी आहे या लोकांची. तरुणांचा उद्रेक यांना कळला नाही, तरुणांची भावना कळली नाही, तरुणांचा असंतोष कळला नाही. स्वतःच्या डबक्यामध्ये, जाऊ दे मी आता जास्त बोलत नाही, स्वतःच्या डबक्यामध्ये डुबणारे हे लोक कायम आणि त्यांच्या भोवती असलेले टाळ्या वाजवणारे 4 लोक, काय झालं यांचं, काय झालं. आज मला हा प्रश्न विचारायचा आहे, काय झालं. पोरांच्या मागण्या मान्य झाल्या, काय झालं तुमच्या आरोपांचं. एकही आरोप तुम्ही सिद्ध करू शकला नाही, सरकार सिद्ध केलं शकलं नाही. पण आज आनंदाच्या वातावरणामध्ये या घाणेरड्या लोकांना आपण विसरून जाऊया. हे आंदोलन का यशस्वी झालं हे आपण बोलत होतो. 35 दिवस तिथे 45 डिग्री हीटमध्ये या क्षणाला काय झालंय त्या अभिजित दिपकेचं, त्याला टायफॉइड झालेला आहे. 45 डिग्री सेंटीग्रेडमध्ये तुम्हाला सांगतो इतकं भयंकर होतं दिल्लीमध्ये. या सगळ्या वातावरणामध्ये ही मुलं बसून होती केवळ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी. पोलीस रानटीपणे वागले, पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधूर सोडला.
इतका भयंकर अत्याचार झाला तरी मुलं हटली नाहीत. हटलीच नाहीत मुलं. जसे शेतकरी हटले नाहीत तशी ही मुलं हटली नाहीत, हे लक्षात घ्या. अभिजित दिपके कोण होता? तो चांगला अमेरिकेत शिकत होता. तो तिथे त्याला नोकरीच्याही ऑफर आल्या होत्या. पण CJPला जो प्रतिसाद मिळाला एका पोस्टमुळे त्याला भारतात यावं लागलं. त्याने स्वतःचे पैसे खर्च करून, मी काय बोलतोय लक्षात घ्या, स्वतःचे पैसे खर्च करून भारतभर प्रवास केला. अमेरिकेतून इथे जो आला तो स्वतःचं तिकीट काढून आला. कोणीही त्याला पैसे दिले नाहीत. आंदोलनाला जे पैसे लागतात ते जनतेने दिलेले आहेत, कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. याचे पुरावे मी देऊ शकतो. तरुणांनी त्याच्यावर विश्वास टाकला. सरकारने त्याला खच्ची करायचा प्रयत्न केला. आजाराने, तापाने त्याच्यावर आघात केला, पण तो तुटला नाही. याबद्दल त्यांचे, या मुलांचे आभार मानावे समाजाने तेवढे कमीच होईल, हे लक्षात घ्या. पण आणखी कुणाचे आभार मानायला हवेत? शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. मोदींशी शरद पवार तरुणांच्या या आंदोलनाविषयी सुद्धा बोलले होते आणि तुम्ही संवाद करा, मुलांवर अत्याचार करू नका, असं शरद पवारांनी त्यांना सांगितलं होतं. असं आज बाहेर आलेलं आहे. स्वतः पवारांनी सुद्धा मी मोदींशी जे बोललो त्याचा परिणाम आज दिसला, असं सोशल मीडियावर टाकलेलं आहे. या देशातल्या विरोधी पक्षांना अशा प्रकारे मंत्र्यांचा राजीनामा घेणं जमलेलं नव्हतं. ते आज या CJPच्या तरुणांच्या आंदोलनामुळे जमलं. हे मोठं यश आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले तरुणांच्या बाजूनी. त्यांनी ठामपणे सांगितलं की कोणत्याही पक्षाचे झेंडे घेऊन यायचं नाही, फक्त तिरंगा घेऊन यायचं. हुकुमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना नमवलं, याचा आनंद लोकांना झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी देशभरात अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा करून त्यांना जंतर मंतरवर यायला सांगितलं, हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी पोलिसांवर दबाव आणला आणि मुलांवर तुम्ही अत्याचार करू शकत नाही, याबद्दल राज ठाकरेंचेही आभार मानायला हवेत. मुद्दा एवढाच आहे की आता पुढे काय? अभिजित दिपकेंनी हे सांगितलंय की ही सुरुवात आहे. CJP जरी राजकीय पक्ष नसला तरी CJP ही तरुणांची चळवळ आहे, लक्षात घ्या. आणि यापुढे सरकारवर दबाव आणण्यासाठी CJP काम करेल अशी माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. कॉकरोच जनता पार्टी ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी उच्चारलेल्या एका वाह्यात टिप्पणीमुळे, वाह्यात म्हणतोय मी कारण तरुणांना कॉकरोच म्हटलं हे वाह्यातपणाचं लक्षण आहे, निर्माण झाली कॉकरोच जनता पार्टी. पण आता ती बरखास्त करण्याचं कारण नाही आहे. तो राजकीय पक्ष नाही आहे, ती चळवळ आहे. ही चळवळ कायम ठेवायला पाहिजे सरकारवर आणि विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी. सगळ्यांना या तरुणांनी थप्पड लगावलेली आहे. माझ्या वयाच्या लोकांना, माझ्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना, ही जेन जी आहे तिच्यातल्या आतली तरुण पिढी, आम्ही काय करू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा या जेन झीला सलाम करूया, जिंदाबाद म्हणूया आणि आज इथेच थांबूया.